मेहरबान हायकोर्टने दिलेल्या आदेशानुसार ती जी ऑर्डर आहे त्या ऑर्डर आपण जर त्यामध्ये वाचली तर त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की सन्माननीय डिव्हिजनल कमिशनर महोदयांनी त्यांचा जो काही अहवाल सादर केला तर त्यांची जी काही ऑर्डर होती ती ऑर्डर त्यामध्ये रद्द करण्याचं त्या ठिकाणी मेहरबान हायकोर्टचं म्हणणं आहे। परंतु त्या 7 महिन्याच्या मधल्या कालावधीमध्ये सन्माननीय कलेक्टर महोदयांनी काढलेल्या आदेशानुसार जवळाजून ग्रामपंचायतचं सरपंचपद रिक्त असल्यामुळं तिथं सरपंच म्हणून काम करायची संधी मला सन्माननीय कलेक्टर महोदयांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सरपंचपद भरण्याचा तो विषय झाला। निवडणूक झाली, निवडणूक प्रक्रिया, निवडणूक मंडलाधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून निवडणुकीची अंमलबजावणी झाली आणि तदनंतर मला 29 जानेवारी 2025 रोजी सरपंच म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं। आता आपण मानलेल्या मुद्द्यानुसार मेहरबान हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये हा विषय कुठं त्या ठिकाणी उल्लेख केला जात नाही आहे की आता मधल्या पिरियडमध्ये जो सरपंच म्हणून नेमणूक झाली त्यांच्याबद्दल काय, ती सगळी थोडंसं कन्फ्युजन आहे असा हा त्यातला विषय। कोर्टाने जे आदेश काढलेले आहेत किंवा जो निर्णय दिलेला आहे येणाऱ्या काळात आपण अपील करणार आहात का? आता निश्चितच मी सन्माननीय कलेक्टर महोदयांच्या दालनात जे काही ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ तज्ज्ञ अधिकारी आहेत त्यांच्याशी माझा ह्या गोष्टीबद्दल वार्तालाप झाला। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे सन्माननीय कलेक्टर महोदयांसमोर हा विषय मांडूयात, कारण मेन म्हणजे 30 दिवसांपर्यंत सरपंचपद रिक्त ठेवता येत नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि त्या अनुषंगाने आता सरपंचपदवरती ऑलरेडी मी विराजमान असल्यामुळं आता त्यांचं म्हणणं आहे की जो हायकोर्टाचा मेहरबान हायकोर्टचा आदेश आला आहे तर देखील जे काही ते प्रतिनिधी आहेत त्यांना सदस्य म्हणून तुर्तास काम करण्याचं अधिकार राहील असं। एकंदरीत थोडक्यात ही परिस्थिती का उद्भवली होती, कशा पद्धतीने हे अपील केलं होतं किंवा काय प्रकार काय? माजी सरपंचांवरती काही गावातील महिला भगिनींनी आणि महिला सदस्यांनी काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले होते त्यांच्या वागणुकीबद्दल आणि एकूण ग्रामपंचायत अधिनियमाअंतर्गत जे काही कार्यकाळ त्यांचा तो झाला त्याच्यात समजा त्यांनी जे काही ग्रामसभा घेतल्या त्याचे कोरम नसताना देखील त्या ग्रामसभा रेटून नेल्या, ग्रामसेवकांवरती आगळेवेगळे प्रेशर आणले, असे बरेच काही असे गुन्हे त्या ठिकाणी असल्यामुळं ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।